मैदान के अंदर होनी जा रही है। फिर एक बार आपको याद दिला दूं, न्यूज फ्रॉम द सेंटर, जहां पर फ्रेंड सर्कल तांबो से गोवा टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का उनका निजी तौर के ऊपर बिल्कुल फैसला, एक सही फैसला जो कि पिछले कुछ मैच के दौरान हमने देखा। सुबह के सत्र तक कंपलसरी चेसिंग का नियम, और इसी का कारण बने है कि लगभग बहुत सारे मुकाबले जो कि इस मैदान के अंदर चेस नहीं हुए थे, लेकिन दोपहर के सत्र के बाद हमने देखा इस मैदान के अंदर वो भी मुकाबले चेस होते हुए नजर आ रहे थे। लेकिन कुछ ऐसे मुकाबले जहां पर हमने देखा 40-44 का टोटल भी यहां कुछ टीमें पार नहीं कर पाई। तो फिरकी का जादूगर सिंधुदुर्ग जिले का बिल्कुल सामने हमें दिखाई देता हुआ बॉलिंग एंड के ऊपर, जिसका नाम है अरविंद नेमलेकर। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज आदित्य और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर लक्ष्मण घुरिए। तो अंपायर जी का इशारा हमारी ओर, आदित्य और लक्ष्मण, लक्की इस नाम के साथ बिल्कुल जिनकी पहचान बनी है, लक्ष्मण घुरे। स्ट्राइक एंड के ऊपर आदित्य, और फिरकी का जादूगर सिंधुदुर्ग जिले का अरविंद नेमलेकर शुरुआत करेंगे आज की पहली गेंद के साथ। आज का तीसरा दिन, यादगार दिन, 31 दिसंबर 2025। फिर एक बार स्वागत तमाम सुनने वालों का। और यह पहली गेंद ऑप्टम के बाहर की गेंद, 31 जनवरी 2025। तो बिल्कुल यहां पर पहली गेंद के ऊपर सिंगल निकला, और सिंगल के साथ आदित्य की खाते की हुई शुरुआत। स्कोरबोर्ड के ऊपर 1 रन खाते की शुरुआत, खाता खोल चुके हैं आदित्य। एक नफातुला मुकाबला, कांटे का संघर्ष, हर कोई टीम चाह रही है पहला मुकाबला जीता जाए, ताकि जो अतिरिक्त दबाव टीम के ऊपर आता है बीच में वो ना आए। और इसी के ऊपर ध्यान देकर इस पावर प्ले के ओर में अरविंद नेमलेकर फिर एक बार तैयार होते हुए अपने छोटे रनअप के साथ हमारे सामने वाले चोर की तरफ से। हल्के हाथ से गेंद को खेला, सम्मानजनक स्ट्रोक लक्ष्मण घुरिए का, और कुल मिलाकर 1 रन के साथ अपना निजी कोटे का शुरुआत जो कि करता हुआ लक्ष्मण। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 2, बिना कोई नुकसान। कई सारे प्रतियोगिता के दरमियान मैंने देखा है लक्ष्मण घुरे को बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए। आज क्या वो यादगार पारी इस मैदान के ऊपर तमाम दर्शकों के बीच में देखने को मिलेगी। और फिरकी के जादूगर जिनके ऊपर ये गेंद, बहुत ही अच्छा प्रयास। बल्लेबाज का नाम है इस वक्त आदित्य, और आदि के बल्ले से निकला एक पहला छक्का, आज के दिन का पहला छक्का। और रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 8, बिना कोई नुकसान। आज बिल्कुल हम दिखाई देता हुआ मैदान के अंदर अरविंद नेमलेकर का आदि शुरुआत करता हुआ अपनी इस इनिंग की 1 रन के साथ। उसके बाद एक बेहतरीन गेंद जिसका खासा फायदा उठाया, 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई नुकसान। अरविंद नेमलेकर फिर एक बार तैयार। यहां पर मौका बना, खतरे की घंटी, और इसी के साथ लौटना पड़ेगा वापस। एक बेहतरीन कैच, अरविंद नेमलेकर वापसी करता हुआ इस मैदान के अंदर। 8 रन, 1 विकेट का नुकसान। सुनते हैं फिर एक बार।
जगह लेने के लिए आदि की 8 रन बिल्कुल छक्के के साथ इस वक्त आदि अपना इरादा स्पष्ट कर चुका है, लेकिन क्या वापसी इस वक्त अरविंद नेमले की सातेरी नेमले टीम की तरफ से प्रतिनिधित्व देता हुआ यह खिलाड़ी। और फिर एक बार अच्छी गेंद, उंगलियां फेरी इस गेंद के ऊपर, हरकत करते हुए गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। रन की कोई गुंजाइश नहीं, रुका हुआ स्कोर इस वक्त स्कोर बोर्ड के ऊपर 8 रन 1 विकेट का नुकसान। फिर एक बार हल्के हाथ से मोड़ा, एक सही रणनीति मेरे ख्याल से। एक सिंगल निकला, सिंगल के साथ जो कि खेल समाप्त हुआ पहले ओवर का। एक नफातुला ओवर जहां पर एक विकेट भी मिला, साथ ही साथ एक छक्का भी देखने को मिला। कुल मिलाकर 6 गेंदों की समाप्ति, रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 9 रन 1 विकेट का नुकसान। बजाओ। से गोटिया वेंगुर लेकर निजी कोटे का पहला टीम की तरफ से और नंबर 2 लेकर मैदान के अंदर बिल्कुल गेंदबाजी के मोर्चे के ऊपर तैयार। सामने वाले चोर की तरफ से उनके सामने बल्लेबाज दिखाई देता हुआ काका परब। ये पहली गेंद दूसरे ओवर की, गोठिया वेंगुर लेकर सम्मान के साथ ढकले वहां पर, जब तक कि मेरे ख्याल से इशारा आता अंपायर जी की तरफ से 3 रनों का इशारा। डिक्लेयर जोन में गेंद चली गई थी, थोड़ा सा बैकअप नहीं था वहां पर, एक सम्मान के साथ वहां पर गेंद को भेजा था। जहां पर 1 रन था वहां पर डिक्लेयर स्वरूप में और 2 रन निकले। रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 12 रन 1 विकेट का नुकसान। अपने इस ओवर की अगली गेंद लेकर फिर एक बार तैयार, फिर एक बार सम्मानजनक स्ट्रोक निकला। 1 रन, अच्छी खासी रणनीति मेरे ख्याल से। शुरुआत का दौर, थोड़ी सी नई गेंद, और तब जाकर पहले 2-3 ओवर में आपको इसी तरह की कोशिश करनी होगी। बीच में हल्की गेंद का इंतजार करना पड़ेगा। रणनीति के तहत एक गेम प्लान के साथ आपको इस मैदान के अंदर बल्लेबाजी करनी होगी। और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, लौटना पड़ेगा वापस। लक्ष्मण घुरे आउट होकर मैदान से बाहर। का प्रयास जो कि लक्ष्मण घूरे का, और परिणाम स्वरूप गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद। इस मैदान के अंदर देखा हमने इस मुकाबले में लक्ष्मण घूरे एक अतिरिक्त प्रयास जो कि करने का उनका जो कि प्रयत्न था, और उसी का कारण बने जो कि गोटिया वेंगुर लेकर के खाते में एक विकेट देकर चले गए। ये गेंद शॉर्ट पिच गेंद उछली, वहां पर खिलाड़ी जब तक कि आता गेंद के ऊपर, दीपेश के खाते में निकला 1 रन। खाते की हुई शुरुआत
रन संख्या 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेटों का नुकसान। प्रारंभिक आज के दिन का यह पहला मुकाबला, एक बड़ा मुकाबला हम कहेंगे, 2 बड़ी टीमों के बीच में एक संघर्ष। ये गेंद दिशाहीन गेंदबाजी, राजू रेगेसर हमारी ओर इशारा करते हुए वाइड का अतिरिक्त रन के साथ स्कोर में हुआ इजाफा। रन संख्या 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेटों का नुकसान। गोटिया वेंगु लेकर सामने वाले चोर की तरफ से, कोटे का पहला टीम की तरफ से, और नंबर 2 लेकर अगली गेंद गोटिया की, बहुत ही अच्छी शॉट कवर क्षेत्र में। वहां पर खिलाड़ी जब तक कि आता गेंद के ऊपर सिंगल निकला और सिंगल के साथ काका ने चोर बदला। रन संख्या 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेटों का नुकसान। शुरुआत का दौर, कोई भी हड़बड़ाहट की स्थिति नहीं होगी, धीरे धीरे रन इकट्ठे होते हुए नजर आ रहा है इस मैदान के अंदर। और फिर एक बार खराब प्रदर्शन, चर्चाएं कर रहे थे हम, बिल्कुल कुछ बातों को इस मैदान के अंदर पेश करने की कोशिश कर रहे थे गोटिया के बारे में, लेकिन वो 2 गेंदे बिल्कुल खराब प्रदर्शन, 2 अतिरिक्त रन खाते में जुड़े। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 18 रन, 2 विकेट का नुकसान। पहले ओवर में जरूर रन बने, एक छक्का निकला था, लेकिन एक विकेट जो कि प्राप्त हुआ अरविंद नेमलेकर को, लेकिन उसके बाद की 2 गेंदे बिल्कुल गोटिया वेंगुल लेकर की बहुत ही अच्छी गेंदे थी। थोड़ा सा नियंत्रण गवा बैठे, उड़ाया, सेफ शॉट कहा जाएगा, खाली क्षेत्र में गेंद गिरी है, जब तक कि डीप से खिलाड़ी आकर गेंद को उठाते थ्रो करते। 2 रन के साथ चोर बदला बल्लेबाजों ने। रन संख्या 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर, खेल जो कि समाप्त हुआ 2 ओवरों का। तो बिल्कुल जानकारी तमाम दर्शकों के लिए, पहले दिन यहां पर आज का ये तीसरा दिन, पहला मुकाबला मैदान के अंदर सातेरी नेमले बनाम इस वक्त फ्रेंड सर्कल तांबोसे के बीच में टॉस के बॉस बने। रणनीति के तहत फैसला लिया गया पहले बल्लेबाजी करने का। खेल समाप्त हुआ 2 ओवरों का, और 2 ओवरों की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 20 रन, 2 विकेटों का नुकसान। लगभग औसत की बात की जाए तो 10 का औसत, 2 महत्वपूर्ण विकेट, एक आदि जो कि अपने निजी 7 के योग पर लक्ष्मण गुरिये कुछ खास नहीं कर पाए अपनी टीम के लिए। परेश जो कि गिनाया गेंदबाज, बल्ले का शायद चुम्मा लगा था, थोड़ा बहुत संघर्ष भरा हो सकता था। परेश जो कि अपनी निजी कोटे का पहला ओवर लेकर टीम की तरफ से, और नंबर 3 मैदान के अंदर 4 सामने वाले चोर की तरफ से फिर एक बार तैयार होता हुआ परेश। ओह, बेहतरीन शॉट्स वाले क्षेत्र में खिलाड़ी वो जब तक कि आता, मेरे ख्याल से एक आसान सा कैच, लौटना पड़ेगा वापस। कीमती विकेट, यहां पर बड़ा विकेट मैं कहूंगा। स्वयं जो कि कप्तान काका पर आउट होकर मैदान से बाहर, बड़ी मछली चाले में मिली सफलता। इस ओवर में परेश के खाते में गई सफलता। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 20 रन, 3 विकेटों का नुकसान। सुनते हैं डीजे सुजल। से जा चुका है 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तीसरा ओवर जारी मैदान के अंदर, 3 विकेटों का नुकसान। 45-50 तक की टोटल तो इस मैदान के ऊपर होनी चाहिए, तब जाकर आप इस रन संख्या का रक्षण कर सकते हैं इस मैदान के अंदर। फिर एक बार परेश तैयार सामने वाले चोर की तरफ से। ओह, परिवर्तन के तौर के ऊपर डीली गेंद, गति परिवर्तन जिसको कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में, वो गेंद दिखाई देती हुई एक बिंदी गेंद। 20 रन, 3 विकेटों का नुकसान। प्रथमेश के लिए फिर एक बार तैयार सामने वाले चोर की तरफ से गेंदबाज
परेश, अच्छी शॉट विद अलोंग द कारपेट, जब तक कि फील्डर आता डीप से गेंद को उठाता, एक सिंगल निकला। प्रथमेश की खाते की हुई शुरुआत, रन संख्या काफी अंतराल के बाद, काफी वक्त के बाद देखिए हिलता हुआ स्कोरबोर्ड नजर आ रहा है। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन, 3 विकेटों का नुकसान। बढ़िया शॉट, खाली क्षेत्र चुना है बिल्कुल एक्स्ट्रा कवर के दिशा में। खिलाड़ी जब तक कि आता मेरे ख्याल से आसानी के साथ 2 रन। बीच बीच में इक्के दुक्के के साथ आप शुरुआत करें, हल्की गेंद का इंतजार करें, एक रणनीति के तहत गेम प्लान के साथ आप बल्लेबाजी इस मैदान के अंदर करेंगे तो बिल्कुल आपको 50-60 तक की टोटल सामने जरूर दिखाई देगी। फिलहाल बंड्या रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन, 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। देवगढ़ टीम का आगमन हो चुका है, तहे दिल से आपका भी भाई स्वागत। और फिर एक बार मौका बना था, वहां पर खिलाड़ी मौजूद था, खतरे की थोड़ी सी घंटी मंडराती हुई नजर आ रही थी। एक सिंगल निकला, सिंगल के साथ रन संख्या 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 24 रन। खेल समाप्त हुआ कुल मिलाकर 18 गेंदों का, तो प्रति ओवर 8 के औसत मैदान के अंदर दिखाई देती हुई 3 ओवर का खेल समाप्त, 24, 3 विकेटों का नुकसान। आने वाला समय 18 गेंदों का खेल और बाकी। इस 18 गेंदों के ऊपर किस तरह की बल्लेबाजी इस मैदान के अंदर पनपती हुई नजर आएगी कि बैट्समैन चॉइस पावर प्ले का इशारा किया जाएगा। जी हां, इशारा होता हुआ सर राजू रेगे सर जी के साथ हम जुड़ेंगे माइक्रोफोन के ऊपर। आज के दिन के ऊपर परिवर्तन के तौर के ऊपर पहला बदलाव, 2 गुरु जो कि हमारे अगल बगल में मौजूद है, तो जाएंगे मैन फ्रॉम सावंतवाड़ी गुरु चिटनीस के साथ। तब तक सुनते हैं डीजे सुजल। डीजे धन्यवाद सर नितीन नाईक। चला मैदानाकडे वळूया। पहिल्या 3 षटकात तब्बल 24 धावांपर्यंत मजल मारली आहे। 3 गडी जरूर तंबूच्या दिशेने माघारी परतलेत, परंतु त्यानंतर देखील एक मजबूत फलंदाजी आहे संघाकडे। मारलाय फटका, गेलाय 2 क्षेत्ररक्षकाच्या भेदात, चेंडू जातोय सीमा पार। V4 IBCL चॅम्पियन षटकार। पुढचा चेंडू त्या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावर प्रोटेक्शन दिसतंय डीपला। पहिली धाव पूर्ण केली जाईल, दुसरा धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव घेणं हे त्या ठिकाणी धोकादायक ठरतंय। दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर परतलाय। एक मोठा हादरा बसतोय फ्रेंड्स सर्कल क्रिकेटर्स तांबोजी संघाला। संघाची धावसंख्या 31 होता पंचानी आणि या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा पहिल्या चेंडू पासून अगदी फायदा उठवण्याचा प्रयत्न तांबोजे संघ करताना दिसतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, दुसऱ्या चेंडूवरती अजून एक लॉफ्टेड फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळले होते फलंदाज। या प्रयत्नात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा मात्र फसतोय, तो मात्र अंगलट आलाय फलंदाजांच्या संघाच्या आणि फलंदाज मात्र धावबाद होत माघारी पॅव्हलियनच्या दिशेने परतलाय। नवीन फलंदाज कोण गेलाय? रामा मैदानामध्ये जातो नॉन स्ट्राइक एंडला, तर स्ट्राइक एंडला त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश आणि रामा ही आता मात्र फलंदाजांची जोडे ही मैदानावरती कार्यरत दिसेल। सुरुवातीच्या 6 षटकात मी तर म्हणेन नाईक सर 50-55 धावा जर जमवल्या प्रथम फलंदाजी करणारा फ्रेंड सर्कल तांबोचे संघानं, तर सामना पाहायला मजा येईल दुसऱ्या डावामध्ये। कारण सकाळच्या सत्रात आपण गेले 2 दिवस पाहतोय, अनुभवतोय या मैदानावरती जो संघ प्रथम फलंदाजी करतो
तोच संघ या सामन्यामध्ये विजयी ठरतो, कारण तो संघ प्रथम फलंदाजी करताना 50-55 धावांचा टप्पा गाठतो आणि या धावांचा पाठलाग करणं या मैदानावरती थोडंसं कठीण होतं. हे सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण बघितलं धावांचा पाठलाग करणं हे थोडंसं सोपं, परंतु सकाळच्या सत्रात या फलंदाजी ही पहिली ही नक्कीच करावी लागणार. आणि टॉसचा निर्णय झाल्यानंतर लगेचच कर्णधारानं तो घेतलेला निर्णय की आपण टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण फलंदाजी करू, तो निर्णय आतापर्यंत तरी सार्थ ठरला. एक धावगती जी राखते ती अतिशय चांगली धावगती राखण्यात यश प्राप्त झालंय जरूर फ्रेंड सर्कल तांबोशी संघाला. पुढचा चेंडू, चांगला चेंडू यावेळी मात्र निघतोय फॉलो थ्रो मध्ये. बॅक टू द बॉलरचा हा ड्राईव्हचा फटका, स्वतः गोलंदाज चेंडू मागे गेलाय, चेंडू अडवलाय, धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त झाली आहे. परिणामी निर्धाव चेंडू म्हणून बऱ्याच वेळानंतर चेंडूची गणना ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्या ही स्थिरवली 32 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यात. कटक्याला चेंडू जाईल कवचला, अरविंद नेमळेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परतीची फेक जरूर केली होती गोलंदाजीच्या दिशेनं. गोलंदाजानं जर ती फेक अचूकरीतीनं कलेक्ट केली असती तर एक क्लोज कॉल नक्कीच त्या ठिकाणी आला असता, परंतु फेक कलेक्ट करण्याच्या नादामध्ये यष्ट्या अगोदरच त्यांनी उद्ध्वस्त केल्यात, त्यामुळे फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. चौथ्या अर्थात बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, ज्याला गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र समजलं जातं, त्याच्यावरती हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न निष्फळ ठरतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. बघता बघता 4 षटकांचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 8 धावा प्रति षटक ह्या धावगतीमध्ये सातत्य राखत 33 धावा आतापर्यंत धावसंख्या ही धावफलकावरती उभारली आहे. ती फ्रेंड्स सर्कल क्रिकेटर्स तांबोशी संघानं अर्थात नेमळे संघाविरुद्ध. बॅटिंग आपल्याला पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघातर्फे 5वं षटक, ज्याचा उल्लेख नितीन नाईक सरांनी फिरकीचा जादूगार म्हणून केला, तो नेमळे गावचा सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल फिरकी गोलंदाज अरविंद नेमळेकर याची वर्णी लागली आहे. पहिला चेंडू बघा त्या ठिकाणी बघा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय आणि एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना ही धावफलकावर. पुढचा चेंडू लॉफ्ट फटका, झेलाची संधी, लॉंग ऑफच्या दिशेनं या ठिकाणी झेल घेण्याची संधी जरूर होते. झेल तर सुटला आणि या झेल सुटल्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी धावबाद झेलबाद होऊन मैदानाबाहेर परतण्याची या ठिकाणी संधी होती फलंदाजाला. त्या शक्यतेचं 2 धावांमध्ये या ठिकाणी परिवर्तन झालंय. लॉफ्टेड फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय जरूर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. यावेळी देखील पहिल्या प्रयत्नात चेंडू त्याच्या हातून निसटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात एक सुरेख आपल्या शरीराचं संतुलन राखत या फटक्याचं रूपांतर त्याने झेलामध्ये केलंय. आणखी एक गड्याला तंबूच्या दिशेनं माघारी परतावं लागतंय ते तांबोशी संघाच्या. आणि संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक क्षितिज भोगटे आम्हाला सांगतायत की 35 धावा अशी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेले. हरी याची वर्णी मैदानामध्ये लागते. 5 गडी बाद 35 का अरविंदला सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरती एक चांगला गोलंदाज म्हणून मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलावलं जातं, याचं या ठिकाणी प्रत्यय तो या षटकातल्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी या मैदानावरती दाखवतोय.
पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती झेलाची संधी, ती व्यर्थ ठरली. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याने संधी दिली क्षेत्ररक्षकाला, त्यावेळी क्षेत्ररक्षकानं मात्र त्याला योग्य साथ दिली. तोच अरविंद पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी. हलकसं अपील देखील पंचांकडे केलं गेलं पुढच्या चेंडूवरती पायचीच, परंतु चेंडूचा प्रवास आपण बघतोय डिक्लेअरच्या स्वरूपातल्या या एका धावेसाठी. 36 धावा या एकेरी धावेच्या जोरावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकात 5व्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. निर्धारित 6 षटकांचा सामना, 5वं षटक प्रगती पथावरती. 36 धावा ही अशी एकंदरीत धावसंख्या. ही धावफलकावरती लागलेली ती नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स सर्कल क्रिकेटर तांबोचे संघाचे. शफल झाला आणि त्या ठिकाणी जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साइडचा चेंडू, लेग साइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. या षटकाचा जर विचार करायला गेला तर केवळ एकेरी दुहेरी धावा खर्ची घातल्यात अरविंदनं. एक चांगली गोलंदाजी, स्लॉग ओव्हर्स मध्ये अतिशय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून त्यानं रोखून ठेवलंय, यात कोणती शंका नाहीये. 5वं षटक प्रगती पथावरती. अरविंद नेमळेकर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू त्रिफळ उद्ध्वस्त झालाय. यू मिस, आय हिट, क्लीन बॉल, बॅक टू द पॅव्हेलियन. 6वा हादरा 5व्या षटकाची देखील सांगता. संघाची धावसंख्या 36. 6 गडी बाद. फ्रेंड सर्कल तांबोसे डीजे. काम या ठिकाणी यशस्वी रीतीने पूर्ण केलंय. 5 बॉलर वापरायचे आहेत, एकालाच 2 षटकं दिली जाणार आहेत, त्यामुळे 5वा गोलंदाज अरविंद आपल्याला वापरावा लागेल. अरविंदला जे काम करायचं होतं ते अरविंदनं केलंय. मागचं षटक किफायतशीर षटक जर फेकलं तर प्रतिस्पर्धी संघाचे 2 गड्यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. 6 गडी तंबूच्या दिशेनं एकंदरीत परतलेले दिसले आपल्याला मैदानावरती. आणि शेवटचं षटक ही एकंदरीत असेल हे प्रगती पथावरती. धावसंख्या 37 धावांच्या टप्प्यावरती आणि बापू कळंगुटकर नावाचा हा गोलंदाज शेवटच्या षटकाच्या मोर्चावरती हा एकंदरीत मैदानावरती. गोविंद नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला मला वाटतं आपल्याला पाहायला मिळेल तो हरी आणि गोविंद ही फलंदाजांची जोडी मैदानावरती. 36 धावा 37 धावांपर्यंत धावसंख्या ही मजल मारलेली आपल्याला दिसते. अंतिम 6 चेंडूंचा पहिल्या डबातील खेळ असेल शिल्लक. अंतिम 6 चेंडूत का त्या ठिकाणी एखाद दुसरा मोठा फटका खेळत फ्रेंड्स सर्कल क्रिकेटर्स तांबोचे संघ 50 धावांच्या टप्प्यावरती पोहोचू शकेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण. पहिल्या चेंडूवरती खेळलेला लॉफ्टेड फटका अगदी सुरेख झेल आपल्या मागे धावत त्या ठिकाणी टेपलाय. अजून एक गड्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. एकंदरीत 7वा हादरा बसतोय तो फ्रेंड्स सर्कल क्रिकेटर्स संघाला आणि हरीची खेळी मला वाटतं होते समाप्त. 1 धावांचं योगदान देत हरी माघारी परततोय. 37 धावा 7 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या. नवीन फलंदाज बघूया कोण मैदानावरती येईल. ज्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करायची होती त्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात मैदानावरती फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचं काम झालंय आणि जो धावसंख्या जो धावफलक असा वाटत होता की निर्धारित 6 षटकात 50-55 धावांपर्यंत अगदी सहजगतीनं मजल मारू शकेल, त्यावेळी तो धावफलक आता मात्र केवळ 37 वरती स्थिरावलेला हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आशिष मैदानावरती. 7 गडी बाद झालेत, 3 गडी शिल्लक आहेत.
5 चेंडूंचा अवधी आहे या पहिल्या डावाचा खेळ समाप्त होण्यासाठी. या 5 चेंडूत बघूया किती धावा जमवू शकतील फलंदाजी करणारा फ्रेंड सर्कल तांबोसे संघ. का तो तांबोसेचा संघ 50 धावांचा टप्पा या ठिकाणी गाठू शकेल का? एक चॅलेंजिंग टोटल नेमळे संघाविरुद्ध या ठिकाणी आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्यामध्ये उभारू शकेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. की जो कित्ता अरविंदनं ज्या प्रक्रियेला सुरुवात केली त्याच धर्तीवरती तीच कामगिरीची पुनरावृत्ती हाही गोलंदाज या षटकात करेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि या षटकाचा जर आपण एकंदरीत विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती एक सफलता, दुसरा चेंडू निर्धाव, अशी एकंदरीत या षटकातील कामगिरी या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. ज्याचे नाव आहे बापू. पुल केलाय चेंडू, जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास आपण बघतोय. पंच राजू रेगे सर यांचा इशारा येतोय समालोचन कक्षाच्या दिशेनं. डिक्लेअरच्या घोषितच्या 2 धावांचा आणि या 2 घोषित धावांच्या जोरावरती 39 धावांच्या टप्प्यावरती धावसंख्या ही येऊन पोहोचली आता 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकोणचाळीस धावा 7 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू असतील शिल्लक या पहिल्या डावाच्या खेळाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर बघूया या शेवटच्या 3 चेंडूंच्या राहिलेल्या खेळामध्ये तांबोशे संघाचा एखाद दुसरा जरी फलंदाज, एखाद दुसरा मोठा फटका या मैदानावरती खेळेल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण. बॅटची कड लागली आहे, आवाज तर स्पष्ट आलाय. 1 धाव घेण्याचा नाद, जी धाव नव्हती तो धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानावरती काय घडलं याचा नेमका अंदाजच फलंदाजांना नव्हता. फटका खेळल्यानंतर चेंडू कुठे गेला याचा नेमका अंदाज फलंदाजांना नव्हता, म्हणून तो 1 धाव घेण्यासाठी पुढे सरसावला आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परततोय. 8वा धक्का बसतोय तो तांबोशे संघाला. संघाची धावसंख्या 39. वळूया पुन्हा एकदा, जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल तोपर्यंत डीजे सुजलकडे. सामना करेल बापूच्या गोलंदाजीचा. काय कमालीची गोलंदाजी बापूची या अंतिम षटकात आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. बापूच्या गोलंदाजीची आपण जर विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती गडी घालत, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात 1 गडी बाद. पुढचा चेंडू त्या ठिकाणी फुल टॉस आणि नो बॉलचा इशारा पंच करतायत. नो बॉलच्या स्वरूपात 1 आणि धावून काढलेला 2, एकंदरीत 3 अतिरिक्त धावांची भर ही नक्कीच संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी घातली जाते. ओव्हर द वेस्ट हाईट, ओव्हर द वेस्ट चा हा नो बॉल या ठिकाणी ठरवलाय. स्क्वेअर लेग पंच महेश डोंगरे यांनी निर्णय दिलाय आणि त्या मोबदल्यात त्या ठिकाणी 3 धावा आणि फ्री हिटचा चेंडू. नेहमीच फ्री हिट अर्थात नो बॉल हा एकंदरीत एकटा येत नसतो. बरोबर घेऊन येतो फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू, मारलेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं झेल टिपला जातोय, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी झेलबाद होणार नाहीये. 1 धावेची भर नक्कीच संघाच्या खात्यामध्ये पोच पडते. संघाची धावसंख्या 43 वरती बघता बघता येऊन पोहोचली. 1 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. या पहिल्या डावाचा जर विचार करायला गेला का, बघूया काय होईल. या चेंडूवरती षटकार लगावला जाईल का. मारलाय फटका, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. पहिली धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. निर्धारित 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 45 धावा धाव फलकावरती लागलायत. तर फ्रेंड सर्कल तांबोशे संघानं 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते नेमळे संघासमोर आजच्या दिवसातील हा पहिला साखळी फेरीचा सामना जिंकण्यासाठी काय होईल या दुसऱ्या डावामध्ये सामन्याचा. कारण गेल्या 2 दिवसाचा जर आपण या स्पर्धेचा इतिहास बघितला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचंच पारड या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात आपल्याला जड पाहायला मिळालं. पहिल्या दिवसात 67 धावांचा पाठलाग करायचा होता. दुसऱ्याही दिवसात जर आपण बघितला तर 40-45 धावांचाच पाठलाग करायचा होता. 45 धावा तर झाल्यात, 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. बघूया काय होईल.
तो इतिहास बदलला जाईल का आजच्या तिसऱ्या दिवसाच्या या स्पर्धेमध्ये, तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यामध्ये, की तोच इतिहास या ठिकाणी, तोच सिलसिला या ठिकाणी कायम राहील, हे देखील येणाऱ्या 6 षटकामध्ये या ठिकाणी स्पष्ट होईल. काय होईल सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. आमचे साथी समालोचक बांद्याचे स्थानिक आणि आज खरोखर विशेष करून ज्यांची उपस्थिती ते गुरु बांदेकर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय पुढच्या डावासाठी. आणि तत्पूर्वी विनंती असेल, देवगड संघ आणि बांदा संघ आपल्या दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी या ठिकाणी संपर्क करा. जोपर्यंत टॉस होईल, जोपर्यंत दुसरा डाव, दुसरी इनिंग मैदानावरती सुरुवात होईल, तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा DJ सुजलकडे. आणि देवगड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी देवगड संघाचा कर्णधार आलेला आहे. बांदा संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर संपर्क साधावा. आनंदवाडी देवगड यावर्षी खास विशेष प्रत्येकाच्या लक्षात राहील. आनंदवाडी जी बांदेश्वर बांदा संघानं ज्या स्पर्धेमध्ये गाजावाजा करत विजय प्राप्त केला होता, या वर्षी अनेक पारितोषिके आपल्या नावावर केली. 5 ट्रॉफ्या सांगायचं झालं तर एक खास वैशिष्ट्य आम्ही ज्यांना लहानपणापासून बघतोय समालोचन करताना, त्यांच्या समवेत अनेक वेळा समालोचन करायला मिळालंय. ते आमचे आवडते या बांद्या गावाचाच सुपुत्र असं प्रत्येकाला वाटत असतो, परंतु ते मडुऱ्या गावामध्ये राहतात. नितीनजी नाईक त्याचप्रमाणे सावंतवाडीवरून मला वाटतं ह्या वर्षी पुन्हा एकदा या मैदानावर येण्याची संधी मिळाली. ते आमचे माननीय जवळचे मित्र गुरु चिटणीस सर आणि त्याचप्रमाणे बांदा पंचक्रोशीमध्ये जो बादल चौधरी म्हणून ओळखला जातो तो आमचा साहिल खोबरेकर मालवणी समालोचक, त्याचप्रमाणे परवेश आगा यांच्या समवेत स्कोरर म्हणून आम्हाला जे लाभले ते बंड्या नागझरकर, परब नागझरकर, त्याचप्रमाणे क्षितेज भोगटे. सुंदर असा यूट्यूब देखील आम्हाला लागला आहे. त्याचप्रमाणे ह्या वर्षी ज्यानं गाजावाजा करत एक सुंदर असा DJ बांद्या गावासाठी उपलब्ध करून दिला तो सुजल याचे देखील आभार. आणि आमच्या बांद्या गावासाठी विशेष त्याची सेवा असते. 20 वर्षीय सुजल
लगभग पहले ही पॉइंट क्षेत्र पर खेला, एक रन जरूर मिलेगा, एक रन की बदौलत स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर होता हुआ खुद का और टीम का खाता खोलने में कामयाब, एक रन की मुहर लग गई है। गेंदबाज प्रथमेश, हालांकि पहली और टीम की ओर से लेकर खुद का और टीम का पहला ओवर, पहला गेंद खर्च कर चुके हैं, एक रन बोर्ड पर लग चुकी है। अरविंद जिन्होंने एक रन के साथ टीम का और खुद का खाता खोला, नॉन स्ट्राइक गेंद के बल्लेबाज थे जिन अभी स्ट्राइक गेंद पर जा चुके हैं सागर। सागर में भी बड़ी क्षमता, बड़े बड़े हिट लगाने की पावर प्ले चल रहा है, तो निश्चित ही रूप से मौका ढूंढेंगे। हर गेंद के ऊपर प्रहार करने की क्षमता रखने वाला ये बल्लेबाज अपना जिगरा दिखाने के लिए इस समय स्ट्राइक गेंद पर मौजूद है। पहली ही गेंद पर करारा स्ट्रोक, यहां पर अंपायर का इशारा आएगा, डिक्लेयर जोन में गेंद चली गई। अंपायर महेश डोंगरे इस समय 2 रन का इशारा करते हुए 2 रन की बदौलत स्कोर में बढ़ती हो चुकी है, स्कोर हो चुका है 3 रन, पहला ओवर चल रहा है। हालांकि पैंतालीस रन बनाए हैं, 46 रनों का पीछा करती हुई नेमड़ा की ये टीम। फ्रेंड सर्कल तांबोसा इस समय गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद लेकर गेंदबाज प्रथमेश चले बॉलिंग मार्ग पर, हल्के हाथ से जरूर खेला, लेफ्ट हैंड बल्लेबाज थे, जो पॉइंट लगाया गया है उस क्षेत्र पर खेला, एक रन चुराया, एक रन का इजाफा हुआ है, तो स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है, स्कोर बढ़ता हुआ 4 रन। हालांकि 6 ओवर का मुकाबला और 6 ओवर में 46 रन बनाने होंगे, तो प्रथमेश बॉलिंग मार्ग पर। यहां पर जो टॉस हुई है आनंदवाड़ी देवगढ़ और बांदा के बीच, यहां पर टॉस बांदा टीम ने जीत ली है। तो प्रथमेश चले बॉलिंग मार्ग पर, सामना करेंगे अरविंद। अभी भी 42 रनों की जरूरत, ये मुकाबला जीतना है। पहला ओवर पावर प्ले का चल रहा है, प्रथमेश चले बॉलिंग मार्ग पर, जरूर हल्के हाथ से खेला, रन चुराने का खतरा मोड़ लिया था, एक रन चुराया, वहां पर खराब फील्ड हुई, उसका नतीजा भुगतना पड़ा। 2 रन का इजाफा होता हुआ 2 रन की बदौलत स्कोर में बढ़ती हुई 7 रन, हाँ 6 रन, माफ कीजिएगा, देर से आए हुए दर्शकों को जरूर बताना चाहूंगा, 45 रन पहले बल्लेबाजी करते हुए फ्रेंड सर्कल तांबोसा टीम ने बनाए हैं और प्रति उत्तर इस समय झुंझा रहे हैं सामने वाले टीम नेमड़ा, सातेरी नेमड़ा टीम। नितिन नाइक जो कि मेरे साथ लगातार वार्तालाप कर रहे हैं, मुझे नाम बता रहे हैं क्योंकि वो सभी वो टूर्नामेंट करते हैं, उनको हर एक खिलाड़ी का नाम पता है। चले बॉलिंग मार्ग पर प्रथमेश, इस बार का राष्ट्रों के पर फील्डर मौजूद, कैच लिया है, पहली मछली जाल में फंसा ली है और इसी के साथ बड़ा झटका दिया है नेमड़ा टीम। तो उनकी जगह लेने के लिए प्रकाश
ये बिग हिटर माने जाते हैं, अपनी टीम की ओर से बड़े बड़े हिट लगाने में क्षमता रखते हैं। आज किस तरह का खेल करेंगे इस पाटेश्वर मैदान पर? यह मैदान आपको हल्का दिखता है, छोटा दिखता है, लेकिन यहाँ पर खेलने के लिए भी जिगरा लगता है दोस्तों। तो चले बॉलिंग मार्ग पर प्रथमेश, जिन्होंने 1 विकेट अपने नाम की है और अब तक 6 रन खर्च कर चुके हैं। तो चले बॉलिंग मार्ग पर, इस बार पैरों पर के जोरदार अपील। यहाँ पर आत्मविश्वास कम दिखता हुआ अपील में अंपायर ने अपील ठुकराया, नॉट आउट करार दिया। इसी के बदलते 1 रन चुरा लिया लेग बाय के रूप में। तो निश्चित रूप से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर होता हुआ 7 रन। 1 ओवर समाप्ति के बाद डीजे लगा दे बढ़िया गाना। अपना नसीब आजमाने के लिए जिनका नाम नए गेंदबाज कृष्णा, प्रकाश इस समय स्ट्राइक एंड पर अपना जलवा दिखाने के लिए तैयार। लगभग बिग हिटर के नाम से पहचाने जाते हैं, बड़े हिट लगाते हैं, अपना करिश्मा दिखाते हैं। आज जरूरत है अपने टीम के लिए कुछ करने की, तो इस समय जूझ रहे हैं। गेंदबाजी तो बेहतरीन हुई है। लगभग पहला ओवर डाला गया था, यहाँ पर खतरा मोड़ ले रहा चाह रहे थे। यहाँ पर जोरदार अपील हुई, अंपायर ने उंगली ऊपर कर दिया है और यहाँ पर राउंड होकर फिर एक बार वापस जाना पड़ेगा। दूसरा झटका लगता हुआ डीजे। झालंय मंडळाच्या वतीनं त्याचं देखील स्वागत केलं जात आहे। नए बल्लेबाज इस समय परेश आ चुके हैं। स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज अभी भी थोड़े से खामोश दिखाई दे रहे हैं। सागर जो कि बेहतरीन बल्लेबाजी किया करते हैं, अपने टीम के लिए जरूरत है आप कुछ ना कुछ करना पड़ेगा। गाड़ी तेजी के साथ भगानी होगी, एक्सीलरेटर के ऊपर पाँव रखने की जरूरत है। ये मुकाबला जीतना है तो निश्चित ही रूप से इस 45 रनों का पीछा करना होगा।
7 रनों पर खेल रुका हुआ है। नए बल्लेबाज परेश इस समय स्ट्राइक एंड पर जा चुके हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, जरूरत है बड़े हिटों की, क्योंकि ये मुकाबला जीतना है तो 46 रन बनाने होंगे। तो बॉलिंग मार्क पर गेंदबाज कृष्णा, जरूर पैरों पे गेंद डाली गई थी, 1 रन चुराने का प्रयास, खतरा मोड़ लिया था, बाल बाल बचे सही सलामत क्रीज पर आते हुए, और 1 रन भी जुड़ता हुआ तो इस 1 रन के बदला स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर होता हुआ 8 रन। दूसरा ओवर चल रहा है, दूसरी ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष है। तो इस समय दोनों लेफ्ट हैंड बल्लेबाज अपना जलवा दिखाने के लिए तैयार है, लेकिन किसी ना किसी को तो रिस्क उठाना होगा, क्योंकि सामने 46 रनों का लक्ष्य है, उसे पार करना है तो बड़े हिट की जरूरत है। बॉलिंग मार्ग पर चले कृष्णा, फुल टॉस गेंद थी, उठाया, गेंद के नीचे फील्डर मौजूद, या डीप स्क्वायर लेग क्षेत्र पर शानदार कैच लपेट लिया। इस विकेट की पतंग कृष्णा के नाम जुड़ गई और 3 विकेट के नुकसान पर, हालांकि 46 रनों का पीछा कर रही है, स्कोर वहीं पर लुढ़कता हुआ 8 रन। क्या खासियत है हर किसी को पता होगी। जब 83 सालों का जो वर्ल्ड कप हुआ था और भारत ने पहली दफा वो जो कि टूर्नामेंट जीता था, वो वर्ल्ड कप जीता था, वो कपिल उस जमाने के कप्तान हुआ करते थे। शानदार तरीके से वो हर एक मैच खेले और अपने टीम के लिए, उस भारत के लिए जीत हासिल की थी। उसी नाम का ये खिलाड़ी स्ट्राइक एंड पर जा रहा है कपिल। अब क्या करेगा आने वाला वक्त बताएगा। रुक जा मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है। चले बॉलिंग मार्क पर कृष्णा, ये देखिए थोड़ी सी हल्के हाथ से गेंद डाली, बल्लेबाज छेड़छाड़ी करना चाह रहे थे, फंस गए, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के दास्तानों में। रन की कोई गुंजाइश नहीं, स्कोर वहीं पर लुढ़कता हुआ 8 रन। फिर एक दफा कृष्णा चले बॉलिंग मार्क पर, सामना करेंगे कपिल। उड़ाया गेंद हवा में, शायद निश्चित रूप से फिल्टर मौजूद, वहां पर कैच को भी लपेट लिया है। लगातार विकेटों की पतंग यहां पर लग रही है, हर आ रहा है, विकेट खोकर वापस जा रहा है। गुरु चिटनीस सर ने कहा था ये जी की यहाँ पहले सब सवेरे सब आप खेलेंगे, इस पिच का अंदाजा नहीं आता है। चार विकेट के नुकसान पर, हालांकि 46 रनों का पीछा कर रही है फ्रेंड सर्कल तांबोसा टीम। ये बेहतरीन गेंदबाजी हो रही है नेमड़ा सातेरी स्पोर्ट नेमड़ा टीम की ओर से।
माफ कीजिएगा, कुछ लफ्ज यहाँ के वहां हो रहे हैं। बल्लेबाजी यहाँ पर नेमड़ा कर रही है और गेंदबाजी यहाँ पर फ्रेंड सर्कल तांबो से कर रही है। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर, जहां पर कृष्णा ने ओवर डाला गया, एक उसमें रन खाली खर्च किया, 3 विकेट अपने नाम, कृष्णा के नाम 3 विकेट। यहां पर स्कोर वहीं पर लुढ़कता हुआ 8 ही रन। आउट हुए हैं 4 खिलाड़ी अब तक। ये लेफ्ट हैंड बल्लेबाज अभी भी मैदान पर मौजूद है। यहां हल्के हाथ से जरूर खेला, जब तक डीप पॉइंट के खिलाड़ी दौड़ लगा कर आते। 1 रन चुरा लिया है, 1 रन के बदला स्कोर में बढ़ोतरी, स्कोर होता हुआ 9 रन। साई नए गेंदबाज, साइश यहां पर गेंदबाजी करने के लिए कप्तान ने उनको बुलाया गया है। किस तरह गेंदबाजी खर्च करते हैं सामने बल्लेबाज। इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे फिर एक दफा फील्डर मौजूद है, लेकिन यहां कैच तो नहीं मिलेगा, फिर भी रन जुड़ जाएगा। 1 रन की बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर होता हुआ 10 रन। दुहेरी आंकड़ा पार करती हुई 10 रन जुड़ गए। अभी भी ये मुकाबला जीतना है तो 46 रनों की जरूरत है, 36 रन बनाने होंगे और लगभग तीसरा ओवर चल रहा है। हालांकि 6 ओवर का यह मुकाबला है। हल्के हाथ से खेला, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, मिड विकेट क्षेत्र, डीप मिड विकेट की फील्डर जब तक गेंद उठाते थ्रो करते आसानी के साथ। 2 रन जुड़ गए हैं, स्कोर होता हुआ 12 रन। नितिन जी, अभी किसी ना किसी बल्लेबाज को तो यहां पर बड़ा मौका लेना चाहिए, किसी ना किसी खिलाड़ी के को आक्रमण करना चाहिए, क्योंकि जब रन बनाने हैं, आपको ये जीतना है, तो निश्चित रूप से कुछ ना कुछ करना पड़ेगा, अटैक करना पड़ेगा। 1 रन चुरा लिया, 1 ही रन पर संतुष्ट होते हुए 1 रन की बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर होता हुआ 13 रन। बीस गेंदें और 33 रनों की जरूरत। इस बार ये गेंद हवा में जरूर है, गेंद जा रही है। जब तक 1 रन चुरा लेते, दूसरी रन के लिए दौड़ लगा चुके हैं। 2 रन भी पूरे कर ले, अंपायर का इशारा नौका, यानी कि 3 रन जुड़ गए हैं और फ्री हिट भी मिलेगा। अब फील्ड वही होगी, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका होगा। बड़ा हिट लगाने का एक अवसर आया है, उस पर निश्चित ही रूप से टूट कर पड़ना होगा। लगभग बड़ा हिट लगाने का प्रयास करेंगे। फ्री हिट के लिए चले गेंदबाज का नाम साइश। फिर हिट बरकरार है, वाइट का इशारा, अंपायर का अतिरिक्त रन जुड़ता हुआ, इस अतिरिक्त रन की बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर होता हुआ 17 रन। ये हल्के हाथ से जरूर गया, विकेट कीपर के हाथ को लगती हुई, दस्तानों को छूती हुई डिक्लेयर जोन में चली गई। 1 रन का इजाफा हुआ, 1 रन की बदौलत स्कोर में बढ़ोतरी, स्कोर होता हुआ 18 रन। उन्नीस गेंदें और 28 रनों की जरूरत। साइश बॉलिंग मार्क पर, लगभग हल्के हाथ से जरूर खेला, खराब थ्रो थी, लेकिन उतना ही बढ़िया बैकअप देखने को मिला खुद गेंदबाज की ओर से। और समाप्ति, 3 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है। लगभग अब तक 4 विकेट के नुकसान पर 46 रनों का पीछा करने उतरी 19 रन। यहां पर
बैटिंग में बदलाव हो या फील्डिंग में बदलाव हो, तब तक कमेंट्री पे निश्चित ही रूप से बदलाव हो चुका है। मेरे सहयोगी साथी कमेंटेटर्स नितिन जी, नाइक, हर कोई उनका चहीता है, उनकी आवाज का चहीता है। उन्हें मैं फिर एक दफा तहे दिल से आमंत्रित करता हूं, नितिन जी आइए, आपकी आवाज लोगों तक पहुंचाइए। हेलो चिक, एकोणीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग या पाटेश्वर मैदानावर सामना क्रमांक पहिला आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानावर 46 धावांचा पाठलाग, माफ करा। बरेचसे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले आहेत। tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि प्रथमच एक छान सुंदर स्पर्धा अशा प्रकारे tenniscricket.in च्या माध्यमातून क्रीडा रसिकांसमोर जाते। बरेचसे या ठिकाणी दर्दी रसिक या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे डीजे सुजल, ज्यांचं वय वर्ष 20, एक उमदा युवा डीजे ऑपरेटर आणि टायमिंग म्हणजे काय असावं याचं एक बेमिसाल उदाहरण। सातत्यानं अगदी कमेंट्सच्या रूपानं ज्या प्रतिक्रिया आमच्याकडे येत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, बरेचसे क्रीडा रसिक या निमित्तानं सुजलचं खूप कौतुक करतायत। एक छान सुंदर माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न सुजलच्या माध्यमातून। 46 धावांचा पाठलाग, चौथ्या षटकाचा प्रारंभ मैदानावर आणि पहिल्याच चेंडूवर निघालायत 2 धावा। धावसंख्या 21 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात। 17 चेंडू 25 धावा, विजयाचं समीकरण मैदानावर। गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर गोविंद, वैयक्तिक कोट्यामधील पहिलं। हा चेंडू बराच का हवे, चेंडूच्या खाली येतोय, नाना धुरी, माघारी परतावं लागतंय। 5वा धक्का हा या ठिकाणी बसतोय सातेरी नेमळे संघाला। वाजवा डीजे। V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 रण संग्राम। ऋषी हरमलकर, अभय नाईक, रवींद्र हरमलकर, पप्या निबरे, क्षितिज भोगटे, शंकर निबरे, शैलेश भिडे, प्रतीक हरमलकर, मंदार धामापूरकर, आपा धामापूरकर, सागर मोरिये, शंकर परब, साहिल वीर, गौरव नाटेकर, रुपेश पांदेकर, बाबू गवळी आणि विसरून चालणार नाही अमजद खान। या सगळ्यांचं एक सातत्यानं या ठिकाणी योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष आभार, ज्यामध्ये सन्मान्य निलेशजी महाजन, मंदार धामापूरकर, आपा धामापूरकर, साहिल वीर आणि अभय नाईक या समस्तांची एक अथक मेहनत, अथक परिश्रम याचंच उदाहरण मैदानात आपण बघतोय। एक छान सुंदर रणसंग्राम माध्यम आहे V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025। धावसंख्या धावफलकावर 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। सज्ज गोलंदाज गोविंद, फ्रेंड सर्कल तांबोसे संघाच्या वतीनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक। अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून गुरु चिटणीस आपण बघतोय या मैदानावर धावा चेस करणं इतकं काम सोपं नाहीये या मैदानावर। अगदी सकाळच्या सत्रात जबाबदारीने वक्तव्य करणं पसंत करेन की या मैदानावर चेस करणं तितकंस साधं सोपं काम नाहीये। यानंतरचा सामना हॉटेल संतोषी देवगड विरुद्ध सामना रंगतोय तो गौरव स्पोर्ट्स बांदा या दोन संघादरम्यानचा।
नाणेफेकीचा निर्णय कौल जातोय गौरव स्पोर्ट्स बांधा संघाच्या बाजूनं. काय असेल निर्णय काही क्षणातच येईल आमच्या समोर अधिकृत माहिती. 6वा धक्का. सातेरी नेमळे संघ विचार करता कागदावरचा विचार करतोय आपण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मातब्बर संघ म्हणून खऱ्या अर्थानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्याचं योगदान तो सातेरी नेमळेचा संघ थोडासा या ठिकाणी बॅकफुटवर दिसतोय. विशेष करून सन्माननीय बाबू डिसोजा आणि त्यांचा समस्त परिवार. एक छान सुंदर जे आपल्याला मैदान दिसतंय. आमचं समालोचन कक्ष मान्यवर कक्ष आणि या ठिकाणी खेळाडूंचा डगआउट या सगळ्याच्या व्यवस्थेसाठी असणारी सगळी जागा सन्माननीय बाबू डिसोजा आणि त्यांच्या परिवारानं काय दातृत्व असावं. खेळाप्रती या सगळ्या युवकांना एक अनोखं या निमित्तानं दिलेलं हे गिफ्ट म्हणावायला हरकत नाही. पुनश्च एकदा त्या समस्तांना धन्यवाद. त्या समस्तांचे खूप खूप आभार. हलकच अपील पंच राजू रेगे सरांकडे. पंचांचा मात्र काहीच इशारा नाही. या दरम्यान धाव संख्या अगदी स्थिरावलेली. धाव संख्या 22. 6 गड्यांच्या मोबदल्यात काय सांगावं कशा रीतीनं स्पष्टीकरण करावं. 13 चेंडूत आता 24 धावा विजयाचं समीकरण मैदानावर आपण बघतो. प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल. सामना 36 चेंडूंचा आणि 46 धावांचा पाठलाग गुरु. कदाचित ही संकल्पना थोडीशी न पटणारी आहे परंतु माझ्या युवा खेळाडूंना या निमित्तानं खऱ्या अर्थानं मला सांगायला खूप आवडेल की अगदी चेंडू बॅटवर घेतला असला तरी सुद्धा 35 ते 40 धावा या निश्चितच बनू शकतात. जाणारा प्रत्येक जण षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये आपला गडी गमावून बसतो आणि त्याचाच परिणाम या मैदानावर युट्यूबच्या माध्यमातून क्रीडा रसिक तुम्हाला अगदी जवळून बघतायत. 12 चेंडूत आता 23 धावांची आवश्यकता आणि बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा अवलंब या मैदानावर. सांगायला काही सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मैदानावर जाऊन करणं खूप कठीण असतं. याही गोष्टींचं मला भाग आहे परंतु मित्रांनो हे सुद्धा तुमच्या बाबतीत घडू शकतं. चेंडू सहज बॅटवर घ्यायचा. पसरलेलं मैदान आहे. समोर तुम्हाला संधी आहेत. 2-2 पॉवर प्लेस आहेत तुमच्या समोर. अशा वेळी तुम्ही थोडासा अतिरिक्त प्रयत्न करता. माझी विनंती असेल त्यावेळी नाना नाईक विजय केरवाडा संघ अभय नाईक हे सगळी मंडळी ज्यावेळी खेळायची तेव्हा युट्यूबचा जमाना नव्हता. त्यावेळी युट्यूबचा जमाना असला असताना नाना नाईक तर आज तुम्ही कुठे जाऊन पोहोचला असता हे सांगणं सुद्धा खूप कठीण आहे. तरी सुद्धा या मैदानावर तशा प्रकारचं कार्य या मैदानावर केलं आणि म्हणून सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटचा देव म्हणून नाना नाईक यांचं नाव घेतलं जातं. पॉवर प्लेचा अवलंब तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नाही आणि तरी सुद्धा आहे म्हणून कुठेतरी घ्यायचा प्रयत्न फारसा दिसत नाहीये आणि सामना खऱ्या अर्थानं मी म्हणेन झुकतोय तो या ठिकाणी फ्रेंड सर्कल तांबोसे गोवा संघाच्या बाजूनं. प्रथमेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक कोट्यामधील दुसरं संघाच्या वतीनं षटक क्रमांक 5. एक सुंदर चेंडू. एक चांगला प्रयत्न ज्या निमित्तानं प्रथमेशचा. आता चेंडू बॅटवर येतोय पण तो चेंडू पुढे जाण्याचं काही नाव घेत नाहीये. एकदा हा दबाव तुमच्या माग लागला ना मग मात्र या संकटातून तुमची सुटका नाही. परिसरामध्ये आपण ज्या माजी फलंदाजांचा खेळाडूंचा नाव घेतो त्या सूचीमधलं एक मोठं नाव राम भरोसे बांदा अचानक बांदा संघाचे अगदी सलामीचे फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती सन्माननीय पंचायत समिती माजी उपसभापती तथा राजकीय क्षेत्रामधलं या परिसरातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व शीतलजी राहुल साहेब यांचं या परिसरामध्ये आगमन होतंय. विनंती असेल साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. 9 चेंडूत 22 धावा. सामना फसलाय खरा. एखादा गाडीचं चाक रुतून बसावं जय भोसले तशा प्रकारे ही धावसंख्या रुसून बसली आहे. हलण्याचं नाव घेत नाहीये. पप्या निबरे आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ असते शंकर निबरे
आपण स्वागत करायचंय सन्माननीय शीतलजी राहुलचं. विपोर IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. आडव्या बॅटचा फटका क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. चेंडूची दिशा वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. पाटलाग 8 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. 5वं षटक मार्गस्थ मैदानावर पहिला सामना. या मैदानावर खऱ्या अर्थानं इतिहासच घडला. कंपल्सरी चेसिंगचा नियम या मैदानावर साखळी फेरीतील सामन्यांसाठी प्रथमेश सज्ज बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक नाना दुरी यांच्या हातामध्ये. नाना नुरी यांचा विचार करतोय. निश्चितच ज्यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व. यष्टीरक्षणाची एक मजबूत भिस्त गोवा संघाची. पुनश्च एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर एक मोठा फटका. जितका जबरदस्त चेंडू आणि तितकंच जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण. मी म्हणेन निश्चितच एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 30 धावा. उरलेत शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि या 6 चेंडूत 16 धावांची असेल आवश्यकता. मित्रांनो, सामना सांगणं खूप कठीण आहे, भाकीत करणं तितकंस सोपं नाही आहे. मैदानावर काही अशक्य प्राय गोष्टी सुद्धा मैदानात वारंवार घडताना दिसतात आणि म्हणूनच त्याला क्रिकेट म्हणतात. ऐकूया यानंतरचा थरार या डीजे सुमधुर संगीतानंतर अंतिम 6 चेंडूचा डीजे सुजल. विस्तृत अंगाने सांगण्याचा प्रयत्न करत होतो तो हरीच म्हणजेच नानाधुरी मैदानावर सज्ज होतोय. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ घेऊन 16 धावांची असेल आवश्यकता. पहिला सामना 3ऱ्या दिवशीचा सामना रंगतोय या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग. सामना रंगतोय सातेरी नेमळे विरुद्ध फ्रेंड सर्कल तांबोसे गोवा या 2 संघादरम्यान. अंतिम 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची असेल आवश्यकता. डीजे किती कौतुक करावं तुझं. एक छान सुंदर आवाज. क्रिकेटला पोषक वातावरण कसं करायचं अतिशय कमी वयामध्ये. डीजे सुजलच्या माध्यमातून वन बाउन्स जाईल का सीमा पार. चौकारानं होईल सुरुवात. धाव संख्या 34. 6 बाद 46 धावांचा पाठलाग डीजे. शकता पुनश्च एकदा मैदानात तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या मैदानात वळल्या. जो सामना थोडासा वाटत होता झुकलाय फ्रेंड सर्कल संघाच्या बाजूनं तोच सामना मैदानात. सुंदर चेंडू नानादुरीचा. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. माघारी परतावं लागेल सागरला. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 16 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा जाऊया डीजे सुजल.
मैदानावरती परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी दुसरा सागर मैदानात सागर वेंगुर्लेकर. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 धावांची असेल आवश्यकता. धाव फलकावर धावा दिसत आहेत आपल्याला. 4 चेंडूत 12 धावा विजयाचं समीकरण. 34 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. नानादुरी पुनश्च एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. ज्याचं खरं नाव हरी त्याला म्हणतात नानादुरी. 3 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. मोपा, सकराळ, तोळसे परिसरामध्ये रामभरोसे संघाचे अजून एक माजी खेळाडू आणि या परिसरातील एक नामांकित वकील ॲडव्होकेट प्रवीणजी काळसेकर यांचं आगमन. फुल ऑन बॉलर म्हणजे काय, अगदी छान सुंदर मिश्रणाची गोलंदाजी सातत्याने या मैदानावर ज्यांच्या माध्यमातून अनुभवली ते प्रवीणजी काळसेकर. आपलं खूप खूप स्वागत. वाईट सैल इशारा. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. ज्याचं खरं नाव हरी तो नानादुरी. तो पुनश्च एकदा मैदानात सज्ज होतोय. फटका खूप सुंदर. एवढ्या बॅटचा जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक थोडासा फसला. बॅकअप जोपर्यंत होईल थ्रो येईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत मैदानात. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 37 धावा. प्रवीणजींचं स्वागत मान्यवर कक्षामध्ये. ऐतिहासिक परंपरा या मैदानाला सातत्यानं राम भरोसे बांधा, अचानक बांधा, प्ले बॉयज बांधा, मायनर बांधा, MCC बांधा, सिंह गर्जना बांधा, ही सातत्याने असणारी नावं आणि या मैदानावरच अधिराज्य गाजवणारे सगळे समस्त मातब्बर माजी खेळाडू. बरं वाटतं अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती झाल्यानंतर त्या पुनश्च एकदा आठवणींना, त्या गतस्मृतींना आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं या मैदानावर ज्या नावांची गूंज आपण ऐकत आलेलो आहोत, मग ते कैलासवासी सागर नाईक यांची फटकेबाजी असू दे, आनंद मोरे किंवा सरताज नाईक यांचं समालोचन असू दे, आबा शिरसाट यांचं कल्पक नेतृत्व असू दे, या सगळ्या आठवणी पुनश्च एकदा या सगळ्या वातावरणाने ताज्या होत असतात. 9 चेंडूत 2 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू. परिसरामध्ये राजनजी आळवे, शांत सुद्धा नाव विसरून चालणार नाही समालोचक म्हणून. एक धाव सहजरित्या पूर्ण. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त औपचारिकता दिसते या मैदानावर. नानाकडे ती परिपक्वता आहे आणि सातत्यानं अगदी नानांच्या वडिलांच्या समोर सुद्धा त्याच्याविषयी मी भाष्य केलेलं आहे. त्यावेळी त्याने सांगितलेलं ते वाक्य मला अजून आठवतं आणि म्हणून त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करताना मी नानाला कधी बघितलं नाही. मोठा फटका, चेंडू सीमा पार, धावा निघतायत 6, परंतु कंपल्सरी चेसिंग असल्यामुळं मला वाटतं हा सामना त्या ठिकाणी चुकतोय. तो फ्रेंड सर्कल तांबोसे गोवा संघाकडे आणि एका धावानं त्या ठिकाणी निश्चितच दूर राहिले. एका धावानं निसटता विजय, पहिला वहिला विजय आणि पुन्हा एकदा तोच इतिहास या मैदानावर. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी. क्षितिज, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वितरित केला जातोय सन्माननीय शीतलजी राऊळ यांचे शुभ हस्ते.